शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे सांसद संजय राउत ने सोनम वांगचुक को पुलिस द्वारा अस्पताल ले जाने की कार्रवाई पर केंद्र सरकार की कड़ी आलोचना की। उन्होंने कहा कि यदि सरकार को वास्तव में सोनम वांगचुक के स्वास्थ्य की चिंता होती तो उनके अनशन की शुरुआत में ही उनकी मांगों पर बातचीत की जाती। राउत ने आरोप लगाया कि 21 दिनों तक सरकार ने कोई पहल नहीं की और जब उनकी हालत गंभीर हुई तो उन्हें जबरन अस्पताल में भर्ती कराया गया। राउत ने दावा किया कि यह कार्रवाई आंदोलन को दबाने और नागपुर में उद्धव ठाकरे की मौजूदगी में आयोजित हिंदुत्व कार्यक्रम से ध्यान भटकाने के लिए की गई है। उन्होंने कहा कि सरकार लोकतांत्रिक आंदोलनों को दबाने का प्रयास कर रही है। राम मंदिर से जुड़े कार्यक्रम पर राउत ने कहा कि यह पूरी तरह गैर राजनीतिक आंदोलन है। उन्होंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस सहित सभी राम भक्तों को कार्यक्रम में शामिल होने का निमंत्रण दिया। उन्होंने कहा कि राम किसी एक दल के नहीं बल्कि पूरे देश की आस्था और संस्कृति के प्रतीक है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर लगाए गए पोस्टरों को लेकर राउत ने उन्हें शुभकामनाएं देते हुए कहा कि उनमें राष्ट्रीय स्तर पर नेतृत्व करने की क्षमता है और भविष्य में वे देश का नेतृत्व करे, ऐसी उनकी कामना है। राउत ने एनसीपी के साथ संभावित एकजुटता पर कहा कि इस विषय पर पिछले 2 वर्षों से चर्चा चल रही है और सहयोगी नेताओं पर उन्हें पूरा भरोसा है। वहीं मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव के बयानों पर भी उन्होंने सवाल उठाते हुए कई कानूनी और राजनीतिक मुद्दों पर सरकार से जवाब मांगा। या प्रश्नाचा निकाल लावला नाही। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांचे उपोषण होते। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला नाही आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या सोनम वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांनी जोर जबरदस्तीने उचलून इस्पितळात दाखल केलं। हा देश किती हुकुमशाही मार्गाने चालतो। सोनम वांगचुक यांच्या प्राणाची तुम्हाला इतकी किंमत असते तर उपोषण सुरू झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं काही भूमिका घेतली असते। ती भूमिका घेतली नाही। सोनम वांगचुक यांच्यावरती काल रात्री दडपशाही करण्याचं दुसरं कारण असं आहे, आज नागपुरात जो हिंदुत्वाचा धडक आहे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थिती जो एक राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्री दडपशाही मार्गाने अटक करून इस्पितळात नेलं। ही 2 कारणं आहेत। तरीही आता उद्धव ठाकरे साहेब निघालेले आहेत। ते 12 वाजता नागपूरला पोहोचतील आणि 4 वाजता ते रामनगर राम मंदिर येथे रवाना होते। सोनम वांगचुक को उठा के लेके गई है पुलिस। सोनम वांगचुक को उठाकर लेके गई पुलिस। पुलिस और क्या कर सकते, पुलिस तो सरकार की गुलाम है। सोनम वांगचुक 20 दिन से ज्यादा अनशन कर रहे, अन्न का त्याग किया है उसने, और इसलिए किया है देश के लाखों युवा स्टूडेंट, उनका जो भविष्य अंधकारमय हो गया है, खास करके नीट के एग्जाम में, उनको न्याय देने के लिए, उनकी आवाज सरकार तक पहुंचाने के लिए, और जो जिम्मेदार मंत्री है धर्मेंद्र प्रधान, एजुकेशन मिनिस्टर, उसका इस्तीफा 20 युवाओं ने आत्महत्या की, जिम्मेदारी धर्मेंद्र प्रधान जी की, तो उनका इस्तीफा लेने के लिए ये अनशन था। सरकार 20 दिन तक सोई रही, उनका पूरी बॉडी जो है, उनके ऑर्गन फेल हो गए। कोई बात उनकी जो रखी थी सोनम वांगचुक जी ने, उस पर चर्चा नहीं हो गई। अगर इतनी उनके प्राण की आपको अहमियत थी तो आप बात करनी चाहिए थी, कुछ बातें माननी चाहिए थी, कोई डेलीगेशन आना चाहिए था, लेकिन आपने उठाकर उनको अस्पताल में भर्ती कर दिया। ये एक प्रकार से जोर जबरदस्ती और तानाशाही है। आज हम नागपुर में जो आंदोलन कर रहे हैं हिंदुत्व के मामले में, राम मंदिर के लूट के बारे में, तो इस आंदोलन के ऊपर जो ध्यान पूरा देश का जा रहा है वो हटाने के लिए भी
सोनम जी के ऊपर कल रात को कार्रवाई की। आज रामरक्षा पठण करताय, तुम्ही निमंत्रण तर दिले पण काही जणांची तुम्ही टेलिफोनिक पण संपर्क साधलाय, निमंत्रण दिलंय. आमचं कर्तव्य आहे, आम्ही ह्या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो. जसं अयोध्येमध्ये राम जन्मभूमीचं जे आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो. जर आम्ही सगळ्यांनी सहभागी झाले असेल, त्यात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, ते सर्व पक्षांचं, तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचे जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय. त्याच्यामुळे जे जे राम भक्त आहे, जे जे हिंदू आहे, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघ चालकांच्या हातून त्या मूर्तीचं काही पूजा अर्चा झाली असेल, त्यांनी स्थापन केल्या असेल, तर त्याच मूर्तींची आम्ही आज पूजा करणार आहोत. म्हणून तर आम्ही संघ मुख्यालयामध्ये आमंत्रण दिलं की या तुमच्याच हस्तस्पर्शाने पावन झालेल्या या मूर्ती आहेत, तुम्ही या. देवेंद्रजींना आम्ही तेच सांगितलेलं आहे. रामरक्षा पठण झालं, रामरक्षा पठण राम मंदिर हा सगळ्यांचा मुद्दा आहे, मग सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे असं आम्ही सांगितलेलं आहे. आता कोणाला राजकारणातला गंध येत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी यावं. जनता ते येईलच, पण राम भक्त म्हणून घेणार आहे. बघा, त्यांचं हिंदुत्व वेगळं, आमचं हिंदुत्व वेगळं, त्यांचा राम वेगळा, आमचा राम वेगळा असं नाहीये. राम एकच आहे, या राष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक आहे. आणि ही लढाई रामासाठी जी झाली त्यावेळेला अयोध्येत, त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस, आम्ही त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी नेहमीच शुभेच्छा दिल्या. मी तर नेहमी म्हणतो की त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व करावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा. राम मंदिर ट्रस्ट त्यासाठी त्यांनी यज्ञ केला असेल तर त्या यज्ञा इतकी आमच्या शुभेच्छामध्ये सुद्धा ताकद आहे.